जगातल्या सगळ्यात श्रीमंत महापालिकेचं म्हणजेच मुंबई महापालिकेचं बजेट आज सादर झालंय। महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी 80,952 कोटी रुपयांचं आणि 89.84 कोटी रुपये शिल्लकीचं बजेट सादर केलंय। ठाकरेंच्या काळात साठवून ठेवलेल्या तब्बल 36,000 कोटींच्या ठेवी मुंबई पालिका मोडीत काढणार आहे। या बजेटमध्ये अनेक आकडे थक्क करणारे आहेत। पाहुयात या बजेटमधून पालिकेनं मुंबईकरांना काय काय दिलं। मुंबई महापालिकेच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं आणि चर्चेत राहिलेलं बजेट आज सादर करण्यात आलं। या बजेटला राजकीय रंग लागल्याचं पण दिसून आलं। उद्धव ठाकरेंच्या काळात साठवून ठेवलेल्या ठेवी मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या महायुती सरकार मोडीत काढणार आहे। 81,000 कोटींच्या ठेवीपैकी तब्बल 36,000 कोटी रुपये विकास कामांसाठी वापरण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय। महापालिकेकडे एकूण 81,449 कोटी रुपयांच्या ठेवी शिल्लक आहेत। त्यापैकी 44,826 कोटी रुपये बांधील दायित्वामुळे हात लावता येणार नाही। मात्र उर्वरित 36,623 कोटी रुपये आता प्रकल्पांसाठी खर्च होणार आहेत। म्हणजे ज्या ठेवींबाबत ठाकरे गट सातत्याने आरोप करत होता की सत्ता बदलानंतर त्या मोडल्या जातील, ते चित्र आता अधिकृतपणे अर्थसंकल्पातून दिसून येत आहे। दरम्यान यंदाचा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 80,952 कोटी रुपयांचा असून मागील वर्षीच्या तुलनेत 6,025 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे। मुंबईतल्या 101 पुलांची बांधणी आणि दुरुस्ती सुरू असून 24 पूल पूर्ण झाले आहेत। मार्च 2026 पर्यंत आणखी 23 पूल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून साल 2028 आणि 29 पर्यंत उर्वरित कामं पूर्ण करण्याचा दावा पालिकेने केलाय। यासाठी तब्बल 9,650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। वर्सोवा दहिसर कोस्टल रोडसाठी 4,000 कोटी, गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 2,650 कोटी, तर मुंबईतल्या सायन, नायर, राजावाडी आणि वांद्रे कर्करोग रुग्णालयांसह आरोग्य सेवेसाठी 1,062 कोटी मंजूर करण्यात आले आहेत। मिठी नदी प्रकल्पासाठी 286 कोटी, स्मार्ट ऑन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट पार्किंगसाठी पीपीपी तत्वावर 6,875 कोटी, तर कोस्टल रोड परिसरात 53 हेक्टर हरित पट्टा विकसित करण्यासाठी 950 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मुंबईतल्या फेरीवाल्यांवरही महापालिकेनं मोठा निर्णय घेतलाय। आता अधिकृत फेरीवाल्यांना QR कोड आधारित प्रमाणपत्र दिलं जाणार असून अनधिकृत आणि बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात कारवाई आणखी तीव्र होणार आहे। याशिवाय ऑक्टोबर पासून मुंबईकरांना करमणूक कर पुन्हा भरावा लागणार आहे। BST उपक्रमासाठी सुद्धा महापालिकेनं पुन्हा मदतीचा हात पुढे करत 1,000 कोटींचं अनुदान जाहीर केलंय। आणि विशेष म्हणजे मोठ्या पायाभूत प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी मुंबई महापालिका आता ग्रीन बॉन्ड्स जारी करणार आहे, ज्यासाठी केंद्र सरकारकडूनही 100 कोटीचं अनुदान मिळणार आहे। पण मोठा प्रश्न अजूनही कायम आहे की हजारो कोटींच्या तरतुदीनंतरही मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका कधी होणार। कारण पुढील किमान 3 वर्ष तरी मुंबईकरांना वाहतूक कोंडी सहन करावी लागणार असं वाटतंय। कारण पुलांच्या बांधकामासाठी कोणतीही तात्काळ मोठी तरतूद पालिकेनं केलेली दिसत नाही। आता ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नजर टाकूयात की थोडक्यात या बजेटमधून कोणाला काय मिळालं। मुंबई महापालिकेच्या बजेटमधून काय मिळालं? मुंबई महापालिकेचा या वर्षीचा अर्थसंकल्प 80,952.56 कोटी रुपयांचा, गेल्या वर्षीपेक्षा 6,525 कोटी रुपयांची वाढ, 81,000 कोटींपैकी 36,623 कोटींच्या ठेवी पालिका मोडणार। येत्या ऑक्टोबर पासून करमणूक कर लागू होणार। फेरीवाल्यांना QR कोड आधारित प्रमाणपत्र देणार। 40x40 पेक्षा मोठ्या आकाराच्या जाहिरात फलकांवर बंदी, पदपथ आणि गच्चीवरील जाहिरातींनाही मनाई। आरोग्य खात्यासाठी 7,456 कोटींची तरतूद, बेस्टसाठी 1,000 कोटींची तरतूद, वर्सोवा दहिसर कोस्टल रोड 4,000 कोटींची तरतूद, गोरेगाव मुलुंड लिंक रोड 2,650 कोटींची तरतूद, मनपा रुग्णालय 1,062 कोटींची तरतूद। मुंबई महापालिका ग्रीन बॉन्ड्स वितरित करणार। राज्य शासनाकडे मुंबई महापालिकेची एकूण 10,948.58 कोटींची थकबाकी। दुसरीकडे एका पाठोपाठ एक ठेवी मोडीत काढत असल्यानं विरोधकांकडून जोरदार टीका होते। भाजपला मुंबई लुटायची आहे असा आरोप आदित्य ठाकरे वारंवार करत आले आहेत। आता या ठेवी मोडण्यावरून पुन्हा ठाकरेंची शिवसेना आणि इतर विरोधी पक्ष पेटून उठण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा जोरदार वादंग पाहायला मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।